तुम्ही आता साजिरीच्या हातावर मेहंदी काढू शकता. अहिल्या, मी आलोय. दादा, दादा, मला माहिती होतं तू नक्की येशील. माझ्या भाच्याच्या साखरपुड्याच्या मेहंदीचा कार्यक्रम आणि मामाच हजर नाही असं कसं होईल? दादा ये, बस ना इथे. पारू, दादा, तू हे काय करतोय? अरे, प्रथेप्रमाणे नवरीच्या हाताला आधी मेहंदी लागली पाहिजे. बरोबरच आहे की अहिल्या. ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. दादा, हा मेहंदीचा कार्यक्रम फिसकटून तू योग्य नाही केलंयस. दादा, हे सगळं सोड ना. आपण साजिरी आणि आदित्यचा साखरपुडा सुरळीत पार पाडूया ना. नाही अहिल्या, मला हा साखरपुडाच मान्य नाही. त्यामुळे या साखरपुड्याचे कुठलेही विधी मी होऊ देणार नाही. तू असा का वागतोयस मला खरंच कळत नाही. एवढा हट्टाला का पेटलायस तू? पण दादा, मी साजिरीला माझी सून स्वीकारलंय, त्यामुळे हा साखरपुडा तर होणारच. माझ्या या निर्णयामुळे कदाचित तू आपलं हे नातं तोडूनही टाकशील, इथून निघून जाशील. पण दादा, माझा नाईलाज आहे. आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा मला करावाच लागेल. एक मिनिट अहिल्या. मी तुला तेव्हाही सांगितलं होतं आणि आज पुन्हा एकदा सांगतोय, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे? अगं, तुला कोणी सांगितलं मी इथून निघून जाणार आहे? अहिल्या, तुझा दादा तुला काय सांगतोय ते नीट समजून घे. तू या साखरपुड्याचा हट्ट सोडून दे. माफ करा, साजिरीची निवड माझ्या भाच्यासाठी मीच केली होती, पण आता हा साखरपुडा नाही होऊ शकत. दादा, अहिल्या, थांब. या तुम्ही. आम्हाला माफ करा. दादाच्या गैरसमजामुळे आपल्याला हा मेहंदीचा कार्यक्रम रद्द करावा लागतोय. पण तुम्ही काहीच काळजी करू नका. उद्यापासून बाकीचे सगळे विधी व्यवस्थित पार पडतील ह्याची मी तुम्हाला खात्री देते. मी दादाला समजावते. उद्या भेटू. चल साजिरी.
दादा, आत चल, आपण आत बसून व्यवस्थित शांतपणे बोलूया. नाही अहिल्या, जोवर तू या लग्नातून माघार घेणार नाहीस तोवर मी तुझ्याशी बोलणार नाही. दादा, या सयाजीचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? हा का आडवा येतो या लग्नाच्या? काय काय चाललंय खरंच खरंच कळतच नाहीये. इकडे मामाचा तपास लागत नाहीये, त्या गुंडांच्या तावडीतून कसं सोडवायचं हेच कळत नाहीये. इकडे सया मामा आईला समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तिला काय ऐकूनच घ्यायचं नाही. तर लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. अरे आज जर सया मामा आला नसता ना तर आईनी तुझ्या आणि साजिरीचा मेहंदीचा कार्यक्रम पण उरकला असता रे. तर सया मामा तुमच्या बाजूनी आहे तर मारुती मामा अडकलाय. काय सिच्युएशन आहे यार. तो जर आपल्या सोबत असता तर ऍटलीस्ट तू आणि पारुलनी दोघांनी मिळून आईला सांगितलं तरी असतं ना. प्रॉब्लेम आहे ना, आईला आता काही सांगता येत नाही. आणि मला तर आता असं वाटतं ना, आईला सांगूनही काही उपयोग नाही. तू बघतोयस ना, त्या दोघांचाही ना इगो आडवा आला. सयाजी मामा आमच्यासाठी लढतोय आणि आईला या घराची आबरू सांभाळण्यासाठी माझं साजिरी सोबत लग्न लावून दाखवायचं. आणि मारुती मामाच्या टेन्शनमुळे पारूला काही बोलताही येत नाहीये. अरे मग तू काय लग्नाला उभं राहणार आहेस का? अरे यार, का असं वाटतंय ना मीच कुठेतरी पळून जातो म्हणजे हा सगळा प्रश्नच मिटला. काही बोलू नको. हे बघ, शांत डोक्याने विचार करायचा आपल्याला. आणि फॉर द मोमेंट तू मारुती मामाचा विचार करणं सोडून दे. प्रायव्हेट डिटेक्टिव्हशी बोलणं सुरू आहे माझं. हां, मी चौकशी करतो आणि तुला कळवतो. ओके, आलोच. हॅलो. तुला एक काम सांगितलं होतं ना, त्या सयाजीला जाऊन सांग म्हणून. का नाही केलंस? नाही ते हे बघ, तुला आताच सांगून ठेवतो, या तुझ्या मामामुळे जर लग्नात काय अडथळा आला ना तर ह्या म्हाताऱ्याला ते संपून टाके ना. नाही नाही नाही, प्लीज ऐका माझं. हे बघा, तुम्ही जसं म्हणाल ना तसंच होईल. मारुती मामाला काही करू नका प्लीज. दादा, यांच्यापर्यंत वेळोवेळी या अपडेट्स पोचतायत कशा यार?